नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो आहे नेकनूरमध्ये। आजचा नेकनूरचा म्हशीचा बाजार पाहूया मित्रांनो। आपण शेतकऱ्याच्या वगैरे म्हशी तिथं बांधलेल्या, शेतकऱ्याच्या म्हशीचा भाव विचार। ए भैया, म्हैस कुणा आली? कितीला दिली पाहुणा? 46 ला। शेतकरी का व्यापारी तुम्ही? शेतकरी। 46,000 दुधाचं काय बोलीत दिली, कशी दिली काय? बोली नाही बाजारात। काय सांगितले पाहुणा? किंमत काय सांगितली हिची? 60,000। जवळ आली का? आपला व्यापार आहे का शेतकरी? व्यापार असतो का शेतकरी? तुम्ही शेतकरीच व्यापार नसतो? हे तुमच्या वेळी सर? हिचे काय सांगितले? कितीला विकली? 70 ला। पाहताय मित्रांनो, असे भाव चालू आहेत म्हशीचे। कोणावले मामा म्हैस? काय सांगितले हो? कितीने दिली? 51,000 रुपयाला। दुधाचं काही सांगून दिलेली? तरी किती देत होते? 6 लिटर दोन्ही टायमाचं ना? 3 लिटर एक टायमाला। म्हणजे घरी काढून द्यायच्या बोलीत किती दिली? तुम्ही शेतकरीच आहेत का व्यापारी? कोणत्या गावचे आहेत तुम्ही? खडकी देवळ्याचे। मग काय जवळची जवळच दिली तुम्ही, लय लांब नाही दिली। पाहताय मित्रांनो, शेतकऱ्यांनी म्हैस दिलेली घरी त्यांच्या दूध काढून देऊ असे बोलीत दिलेली 51,000 रुपयाला। 2 टायमाचं 6 लिटर दूध, 3 लिटर। ते पाहताय हाल्या मुर्रा मध्ये कुणाचं आहे बघूया। मुर्रा तुमच्यावाला आहे का? काय सांगितले रे भाई याचे? 55। दात लावलेले? किती दात आहे? 2 दात आहे। चालू आहे का ब्रीडिंग साठी? ते पाहताय मित्रांनो, 2 दात आहे, प्युअर मुर्रा मध्ये। झापर मध्ये आहे का रे? झापर मध्ये वाटतं ना? जर कोणाला खरेदी करायचं असेल तर शेतकऱ्याचा कॉन्टॅक्ट नंबर देतो मित्रांनो। शेतकऱ्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करा। कोणतं गाव आहे भाई आपलं? नारायणगडापाशी। ठीक आहे, तुमचा मोबाईल नंबर सांगा। 9405 40 82 95। किती पर्यंत द्यायचं आहे? काय 45,000 रुपयाला फायनल द्यायचं आहे। ठीक, तर पाहताय मित्रांनो, जर कोणाला ब्रीडिंगच्या हिशोबाने पाहिजे असेल तर तुम्ही खरेदी करू शकता। शेतकऱ्याचा नंबर टाकलेला, डायरेक्ट शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करून खरेदी करा। 90,000 खाली झाली का? 10 दिवस बाकी आहेत का? 90,000 सांगायला। काय मागणी वगैरे? मागणी काय चालू? कितीपर्यंत मागणी? 75-80 पर्यंत मागणी आहे। आज किती म्हैस आणल्या तुम्ही? म्हशी किती आणल्या? एकच आणले। शेतकरी कोणत्या गावचे? जिरेवाडी। ठीक आहे, तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा। हा, मोबाईल नंबर 9130 हा 75 ठीक। तर मित्रांनो, पाहत आहे शेतकऱ्याची जापर जातीची म्हैस ही। जर कोणाला 12 लिटर दूध देते का, तर 10 ते 12 लिटर दूध निघन असे शेतकऱ्याचं म्हणणं आहे मित्रांनो। कोणाला जर खरेदी करायची असली डायरेक्ट शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा। कोणाची पुढे का? चल असं आहे का? कुठे आहे म्हैस आपली? ही आहे का पलीकडची? काय सांगितलेली आहे? काय सांगितली किंमत याची? हा, 90,000। किती वेताची? तिसऱ्यांदा आता खाली होईल। किती दिवस टाइम आहे? 26 जानेवारी पासून येईल म्हणायचं, म्हणजे एक 10-15 दिवस टाइम आहे।
वडावरती थोडं इकडं, नाही तर तिकडं खाली वडा. काय अडचण नाही. हा ना, हा ना. घरचीच आहे का आपल्या? किती चालली होती दुधाला? 13 लिटर चालली तुमच्यापाशी. तर पाहता मित्रांनो, 13 लिटर दूध जे आहे ते पिळलेलं आहे या मसाळीने. आणि शेतकरी कोणत्या गावचे आहेत म्हणले? जवळगा, वाशी तालुक्याचे आहेत का? बरं. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. महेश विलास आडमुठे 84 59 हा सांगा ना. 34 11 83 ऐकून आलं, डबल एकदा सांगा. 84 59 84 59 34 34 11 83 11 83. फायनल किती पर्यंत द्यायची काय? 75,000 75,000 आले तर द्यायची. आता बाजारात किती पर्यंत मागतात काय? 66,000 रुपयाला मागतात. तर पाहताय मित्रांनो, 66,000 रुपयाला मागत आहेत. आणि शेतकऱ्याची अपेक्षा अशी आहे की 75,000 आले तर देऊन टाकायची. मोठी म्हैस आहे मित्रांनो एकदम. तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आवर्जून शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करा. कारण शेतकऱ्याकडून खरेदी जर केली तर मालाची ही जी गॅरंटी, ती गॅरंटी तुम्हाला नक्कीच मिळल्या जाते. व्यापाऱ्यापाशी गॅरंटी कोणताच व्यापारी गॅरंटी देत नाही. सरडाची म्हणा किंवा अंगाची म्हणा किंवा दुधाची म्हणा, शेतकऱ्याकडून घेतली तर तुम्हाला ही सर्व गॅरंटी नक्कीच मिळल्या जाते. शेतकऱ्याकडून आवर्जून खरेदी करा. धन्यवाद. पाहता मित्रांनो, नेकनूरचा म्हशीचा बाजार आहे. कुणाची म्हैस? म्हैस तुमची आहे का? काय सांगितले? सांगायचे 35 आहेत तिचे. 1,35,000. हो, किती वेळ येताची काय? तिसऱ्यांदा आहे ती. तिसऱ्या येतानी. दुधाचं काही सांगता येईल? 14 लिटर देते ती. 14 लिटर. आता खाली झालेली आहे का म्हणजे होणार आहे? गाभण 8-15 दिवस टाइम आहे का? 10-12 दिवस 10-12 दिवस टाइम. व्यापारच असतो का आपला? व्यापारात असतो. हे तुमच्या वलीच आहे? हो, ती माझी. तिचे काय सांगितले? तिचे सांगायला 95 होते. 95,000. मग तुमच्याकडे कंटिन्यू 4-5 म्हशी असतात का? ती बी तुमच्या वलीच आहे? त्यांची काय सांगितले? दिली ती. किती दिली पाहुणं? किती दिली? ती 80 दिली ती. 80 दिलेली. बरं, ही 95 सांगता, ही कितीपर्यंत होईल काय? ती 85 ला. 85 ला होईल फायनल. ठीक आहे. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा जरा. माझं नाव नानासाहेब मिसाळ. मोबाईल नंबर. मोबाईल नंबर 95 27 हम्म. 200 500. ठीक आहे. किती खट्टा होणार अजून, किती कच्ची आहे बघा. काय सांगितले होईची? हो, व्यापारी या इकडे यांचं घ्या टार्गेट. किंमत काय सांगितली? 1,05,000. व्यापार असतो का आपला? व्यापार. इकडे या. किती म्हशी आणल्यात आज? कोणत्या कोणत्या आहेत आज? हे जे सांगा, कोणते कोणते आहेत तुमचे? हे जे सांगा मग. ही बी तुमची ना? हे जे काय सांगितले? 85. बर, हे जे 60,000. हे बारकीचे ती नाही तुमची. ठीक आहे. तुमचा नंबर सांगा. 76 हा, 25 ठीक आहे. पाहता मित्रांनो, म्हशीचा बाजार. इथं व्यापारी खालचे लय व्यापारी येतात. लातूर, नांदेड, परभणी त्या भागातले व्यापारी जास्त इथं म्हशी खरेदी करायला येतात. इथून खरेदी करून त्यांच्या तिकडे घेऊन जातात. त्याच्यामुळं नेकनूरचा जे बाजार आहे म्हशीचा, ते मोठा बाजार असतो लय. आणि इथं असं नाही, प्रत्येक जातीच तुम्हाला म्हैस मिळेल. गावरान, गावराळू, मुर्रा. तुमची आहे काय? हो, जावळे काय सांगितले?
65. किती दिवस टाइम आहे? 10-12 दिवस आहे. आज किती आणल्यात? 6 आणल्या होत्या. किती राहिल्या आज? या 3 राहिल्यात. ह्या वगारीची काय सांगितले? 50 सांगायला 50 सांगायला. कमी जास्त होईल. कमी जास्त होईल. ठीक. ते जे मोठ्या म्हशीचे 4 महिन्याची आहे का तपासून? बरं हे जे काय सांगितलं? 50 सांगायला 45 45ला द्यायची. दूध वगैरे काही नसेल आता तिला? 4 महिन्याचा गाप तपासून. ठीक आहे. नंबर सांगा तुमचा. 99 हां 27 50 26. ठीक. तर पाहता मित्रांनो 4 महिन्याचे गाप तपासून आहे. जर कोणाला खरेदी करायची असेल तर खरेदी करू शकता मित्रांनो. 45,000 रुपयाला देऊ म्हणते. हे पाहताय पूर्ण असा जो आहे हे म्हशीचा बाजार आहे पूर्ण.